मंत्रमोहापायी डोळ्यावर पट्टी बांधून धृतराष्ट्र बनलेल्या केंद्रीय मंत्र्यांकडून जनतेची एकच मागणी आहे की गाडी आमची, EMI आमचा, रोड टॅक्स, फ्यूल टॅक्स आम्ही भरणार, टोल आणि व्हॅट आम्ही भरणार, तर मग भेसळयुक्त इंधनाची जबरदस्ती तुम्ही का करता? नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती नितीन गडकरी यांना E20 पेट्रोलमुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे। याच कारणाने नितीन गडकरी यांनी 27 जुलैला मुंबई हायकोर्टामध्ये मानहानीचा दावा दाखल केला। या याचिकेत त्यांनी दावा केला की E20 मिश्रित पेट्रोलमुळे त्यांच्या विरुद्ध सोशल मीडियावरती ज्या पोस्ट आणि व्हिडिओज करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व डिलीट करण्यात यावेत। तसेच त्यांनी याचिकेत पुढे म्हटले की इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 पेट्रोलशी माझा किंवा माझ्या कुटुंबातील इतर कोणाचा कसलाही संबंध नाही। पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे। त्यांची दोन्ही मुलंही CIN ॲग्रो कंपन्यांचे मालक आहेत आणि या दोन्ही कंपन्या इथेनॉल बनवण्याचे काम करतात। इंजिन खराब आणि मायलेज ड्रॉप झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत। यामधील पहिली मागणी होती E20 पेट्रोल सोबत प्रत्येक पेट्रोल पंपावरती प्युअर पेट्रोल म्हणजे बिना इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळण्यात यावे, तसेच त्यासोबत E10 चा सुद्धा ऑप्शन देण्यात यावा। दुसरी मागणी होती प्युअर पेट्रोल पेक्षा E20 पेट्रोल स्वस्त मिळावे, कारण ज्या गाड्या E20 कम्पॅटेबल नाहीये त्यांच्यावाले E20 पेट्रोलमुळे इंजिनला नुकसान होते, त्यामुळेच E20 पेट्रोल हे स्वस्त असावे, कारण की ते भेसळ केलेले पेट्रोल आहे। आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची त्यांची मागणी होती पेट्रोलची किंमत ही 84 रुपये प्रति लिटर असावी प्युअर पेट्रोलची, म्हणजेच टॅक्स हा 2014 प्रमाणेच आकारला तर प्युअर पेट्रोल हे जवळपास 84 रुपयाला पडते, कारण की सरकारने व्हॅट आणि सेंट्रल टॅक्स हा जवळपास डबल केलेला आहे 2014च्या तुलनेने। याआधी जे सरकार आणि नितीन गडकरी म्हणत होते की E20 पेट्रोलमुळे कसलेही नुकसान होत नाही, त्यांनी काल संसदेमध्ये कबूल केले की E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे ॲव्हरेज 6% कमी होते। FCI म्हणजेच फूड कॉर्पोरेशन इंडियाने 3889 रुपयाने तांदूळ खरेदी केला आणि तोच तांदूळ इथेनॉल कंपनीला 2300 रुपये भावाने दिला। अशा प्रकारे हजारो कोटींचा घोटाळा ह्या इथेनॉल मध्ये चालतो। तसेच एका एजन्सीने सर्वे करून निष्कर्ष दिला की E20 फ्यूलमुळे बाईक आणि कार्स यांचे मायलेज कमी झाले आणि त्यामुळे वाहन चालकांना 88,234 करोड रुपयांचा एक्स्ट्रा भूर्दंड बसला। कच्च्या तेलाची किंमत 75 रुपये प्रति डॉलर झाली तरी अजूनही पेट्रोलची किंमत भारतामध्ये कमी करण्यात नाही आली। यावरती हरदीप पुरी यांनी सांगितले की इथेनॉल बनवण्याचा खर्च हा पेट्रोलपेक्षा जास्त आहे। जर सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे, जर इथेनॉल बनवण्याचा खर्च जास्त आहे तर ग्राहकांना शुद्ध पेट्रोल का देण्यात येत नाही? 1 लिटर पेट्रोल हे जवळपास 50 रुपयांच्या आसपास पडते विदाऊट टॅक्स, आणि त्या उलट 1 लिटर इथेनॉल हे जवळपास 75 रुपयांना पडते, तरी सुद्धा जबरदस्तीने भारत सरकार हे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करत आहे। काल पेट्रोलियम मंत्र्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं, इराण अमेरिका युद्ध चालू असताना भारतीयांचे 30 रुपये वाचले प्रति लिटर E20 पेट्रोलमुळे। पण त्याच पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितले नाही की युद्धजन्य परिस्थितीच्या आधी 4 ते 5 वर्ष आधी कच्च्या तेलाची किंमत 70 ते 75 प्रति डॉलर असताना त्याचा नफा भारतीयांना का देण्यात नाही आला? अशाच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।